काय एक केलं नाही सांगा ना. नामदेवरायासाठी भगवंताने सर्वस्व त्या ठिकाणी नामदेवरायाला अर्पण केलं होतं. काय केलं नाही नामदेवरायासाठी. महाराज वर्णन करतात, नामदेवरायाच्या जन्मापासून विचार करायचा जरी झाला तरी आपल्याला पाहायला मिळेल. नामदेवरायाचा जन्म पंढरी क्षेत्रात झाला. नामदेवरायाचा जन्म पंढरी क्षेत्रात. नामदेवराय हे नवसाचे आहेत, नवसाचे. पंढरी रायाला नवस करावा आणि त्या नवसानं नामदेवरायाचा जन्म झाला. आता नामदेवरायाच्या जन्माबद्दल काही वादविवाद आहेत. पहिला नामदेवरायाचा जन्म नरसिंह नामदेवला झालं म्हणतात. आता त्याला पूर्वी नरसिंह बामणी नाव होतं, त्याला आता नरसिंह नामदेव नाव आहे. पूर्वी त्याला नरसिंह बामणी नाव होतं, आता हिंगोली जिल्हा आहे त्याला. नामदेवरायाचा जन्म तिथं झाला सांगतात, पण नाही. नामदेवरायाचा जन्म पंढरी क्षेत्रातच झाला. कसा झाला तुम्हाला ते पटवून देईन मी. पहिला वाद की नरसिंहला जन्म झाला. दुसरा वाद नामदेवराय हे शिंपल्यातनं वाहत आले असं भक्त विजय कथासार मध्ये आहे. पण नामदेवराय स्वतः सांगतात, प्रसवली माता मज मळ मूत्री तेव्हा जीवेवरी लिहिले देवी 80 वर्ष आयुष्य पत्रिका प्रमाण नाम संकीर्तन नाम या वृद्धी. आईच्या उदरातनं माझा जन्म झाला हे स्वतः नामदेवराय सांगतात. म्हणून शुद्ध देखोनिया भाव पोटी आले नामदेव, पोटी आले नामदेव, पोटी आले नामदेव, पोटी आले शिंपल्यातून नाही, पोटी आले नामदेव. म्हणून शिंपल्यातनं वाहत आले हा विषय थोडा बाजूला सोडून द्या. आता पहिला मुद्दा, नामदेवरायाचा जन्म पंढरपूरचा कसा. जनाबाई महाराजांनी वर्णन केलेलं आहे. लाहो लागला आंबेचा विठाबाई आनंदीचा, अधिष्ठान पंढरपूर नांदे का नाही, सुंदर कोणाईने नवस केला, देवा पुत्र देई मला, शुद्ध देखुनिया भाव पोटी आले नामदेव. महाराज म्हणतात की अधिष्ठान पंढरपूर, नांदे का नाही सुंदर, कुठं तर पंढरपूर. आता हा प्रमाणानुसार पाहायला मिळेल. आता तुम्हाला एक पटल असं एक उदाहरण सांगतो. नामदेवरायांनी देवाला नैवेद्य खाऊ घातला हे सगळ्याला माहिती आहे. बरोबर आहे का नाही. माहित नाही असं कोणी आहे का. सगळ्याला माहिती आहे नामदेवरायांनी देवाला नैवेद्य खाऊ घातला. अमोल महाराज, नामदेवरायांनी नैवेद्य खाऊ घातला, वय किती होतं नामदेवरायचं वय माहिती आहे कोणाला. 5 वर्षाचं, 5 ते 7 वर्षाचं वय. कोणाला तर काही कथेमध्ये 5 वर्षाचं, काही 7 वर्षाचं. तुम्ही जे म्हणाल ते पकडतो मी. 5 वर्षाचं म्हणाल तर 5 वर्षाचं, 7 वर्षाचं म्हणाल तर 7 वर्षाचं धरून चला. 5 वर्षाचे नामदेवराय. या 5 वर्षाच्या नामदेवरायांनी एके दिवशी घरामध्ये स्वयंपाक तयार झाला आणि घरामध्ये स्वयंपाक तयार झाल्यानंतर दामोशीटी गेली होती बाजारासाठी, व्यापारासाठी. गोनाबाई नामदेवरायची आई त्यांनी बोलवलं, नामदेवराया नैवेद्य घ्या देवाला दाखवू द्या. लहान असणाऱ्या नामदेवरायांनी तो नैवेद्याचं ताट उचललं, पांडुरंगाच्या मंदिरामध्ये आले, देवापुढे नैवेद्य ठेवला, वरचं पात्र काढलं, जे काय असेल ते पाणी फिरवलं, भगवंताची प्रार्थना केली. केशवा माधवा गोविंदा गोपाळा जेवी तू कृपाळा पांडुरंगा. देव तटस्थ हे ध्यान विटेवरी. तसाच देव काही जीव आहे ना. नामदेवरायांनी सांगितलं, देवा जेवण करा, उशीर होतोय, मला जायचं आहे. देवाचं 1 नाही 2 नाही. नामदेवरायांनी सांगितलं, देवा का जेवत नाही, कारण तरी सांगा. मी बारकाय नेणताय म्हणून जेवत नाही का. नेणता म्हणून काबाना जेवीसी. मी नेणताय म्हणून जेवत नाही का. रोज माझे बाबा येतात, तुम्हाला जीव घालतात, आज का जेवत नाही सांगा. देव तटस्थ तसाच. आता नैवेद्य दाखवणं हे काय हे नामदेवला माहीतच नाही ना.
नामदेवाला कुठं माहित होतं आपल्यासारखं जायचं, ते पत्रावळी वरची काढायची, पाणी फिरवायचं, ते अजून वरची पत्रावळी अशी काढून देव काय काय ताटात बघतो ना बघतो झाकून घ्यायचं माघारी यायचं. आपला नैवेद्य दाखवणं कसं असतंय. नामदेवाने नैवेद्य ठेवला, देवाची प्रार्थना केली, देव काय जेवणात नामदेव होते. ते नामदेवाने सांगितलं, देवा जर नाही जेवला तर माझं हे मस्तक तुझ्या सिंहासनावर आपटणार आणि इथंच जीव देणार. आणि मग मात्र असं वर्णन आहे, अखिल कोड ब्रह्मांड नायक नामदेवाची ती प्रतिज्ञा वाचली ऐकली आणि नामदेवाची ती प्रतिज्ञा ऐकून देव चळचळ कापायला लागला. म्हणतात विटेवरी मूर्त चळचळा कापली आणि जेवती लागली नाम्यासवी. महाराज म्हणतात देव चळ 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 कापायला लागला आणि नामदेवाच्यासाठी देव खाली बसला आणि जेवण केलं. मोकळं ताट घेतलं. नामदेवराय घरी आले. गोणाबाईला असं वाटायला लागलं पोरग पहिल्यांदाच नैवेद्य घेऊन गेले ते इतके वेळ झालं गेले अजून का माघारी येईना का कुठं पडला, गाईनं ताट ओढलं का भूक लागली म्हणून देवळात बसूनच जेवला. काय सांगा. तेवढ्यात नामदेवराय ते मोकळं ताट घेऊन आले. आईकडे ताट, आई हे घे नैवेद्याचं ताट. मध्ये ताट घेतलं, हलकं लागलं बुवा, हलकं लागलं म्हणून उघडून पाहिलं तर देवा नामदेवराय यातला नैवेद्य खाल्ला की म्हणे. देवाला काय सांगताय म्हणे, आजपर्यंत रोज तुमचे बाबा नैवेद्य दाखवतात पण जसा नेतात तसा माघारी आणतात. नैवेद्य खाल्ला म्हणता, खोटं बोलताय तुम्ही. नाही आई, देवाला नैवेद्य खाल्ला. खरं सांगा, पडला का कुठं, गाईनं नैवेद्य ओढला का काही भूक लागली म्हणून देवळात बसूनच खाल्ला. आई मी नैवेद्य बसून खाल्ला नाही, गाईनं ओढला नाही, पडलो नाही, देवानं नैवेद्य खाल्ला हेच सत्य, बाकी सत्य नाही. तेवढ्यामध्ये दामोशेट्टी आली. दामोशेट्टी म्हणजे का खवळताय म्हणे पोराला. काय म्हणे पहा, आजपर्यंत तुम्ही नैवेद्य दाखवता पण जसं ताट नेताय तसं माघारी आणताय. नामदेवराय म्हणतात देवानं नैवेद्य खाल्ला. दामोशेट्टीने सांगितलं गप रागू नको म्हणे पोराला. खरं खोटं करण्यासाठी उद्या नैवेद्य त्यांच्या हातनंच पाठव म्हणे, मग कळलं का नाही खरं खोटं काय. ठरलं बुवा. दुसऱ्या दिवशी स्वयंपाक झाला, नैवेद्य भरला. नैवेद्य भरून नामदेवरायला बोलवलं आणि सांगितलं, नामदेवराया कालच्या सारखा नैवेद्य न्याल का म्हणे. हो न न्यायला काय झालं, घेऊन जातो. नामदेवराय नैवेद्य घेतला आणि नामदेवराय देवाला नैवेद्य दाखवायला त्या ठिकाणी निघालेले आहेत. खरं खोटं करण्यासाठी दामोशेट्टी गोणाबाई दोघही त्यांच्या माग 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 लपत 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 आले. देवा पुढे नैवेद्य ठेवला. दामोशेट्टी गोणाबाई मागणं लपून पाहतायत. देवाची प्रार्थना केली, देवा घ्या. देव एक नाही दोन नाही. देवा घ्या. देव एक नाही दोन नाही. देवा नैवेद्य घेताय का कालचं 14 वरातनं बाहेर काढू सांगा परत. विसरला का म्हणे कालच्या. नामदेवरायांना देवानं सांगितलं, नामदेवराया कालची गोष्ट वेगळी होती ना आजची वेगळी आहे म्हणे. वेगळी काय झालं म्हणे. आज अहो काल तुम्ही एकटे होते, मग आज तुमचे आई वडील तुमच्या माग आहेत म्हणे. मग काय झालं, माझ्या आई वडिलांनी कोणतं पाप केलंय, त्यांच्या समोर देवत नाहीस. महाराज नामदेवरायांच्यासाठी देवाला परत खाली बसावं लागलं आणि नामदेवरायच्या बरोबर देव परत जेवू लागला. आणि हे ज्यावेळेस दामोशेट्टी म्हणजे नामदेवरायांचे वडील यांनी पाहिलं, घळ 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 डोळ्यात पाणी आलं, रडायला लागले. रडणारे दामोशेट्टी हात जोडतात, स्वतःला त्या ठिकाणी दूषण देऊन घेतात. अहो मी कसा आहे, मी पाप्या चांडाळा देवा, एक नाही दोन नाही 12 वर्ष उपास ठेविले. 12 वर्षावरी उपास ठेविले. अजी ठेवले नाम देवरा. अजी ठेवले नाम देवरा.
तुझं उपवाशी मारिले आजी जेवविले नामदेवी. महाराज म्हणतात 12 वर्ष देवा तुम्हाला उपवासी ठेवलं, पण आज नामदेवांच्या हातून तुम्ही जेवलात. मला सांगायचा मुद्दा आता येत आहे. नामदेवाचं वय किती किती 5 वर्ष. परिहार किती वर्षाचे येतात? किती वर्षाचा? 12 वर्षाचा परिहार दिला. नामदेवराय 5 वर्षाचे, परिहार देतात 12 वर्षाचा. म्हणजे किती कमी पडतात परिहारामध्ये आणि त्याच्यामध्ये? 7 वर्षाचा फरक पडतो. म्हणजे नामदेवरायच्या जन्माच्या आधी 7 वर्ष पंढरपुरात होते का नाही? बोला, होते का नाही? महाराज हे पंढरपूरचा जन्म नामदेवरायचा. महाराज वर्णन करतात की जन्म नामदेवरायचा पंढरी क्षेत्रात झाला आणि पंढरी क्षेत्रात जन्म होऊन नामदेवरायला देवाचं वयाच्या 12व्या दिवशी दर्शन. नामदेव पुत्र झाला, विठो बारशासी आला. साडी चोळी व पैरण शेला मुंडासा घेऊन सरी माथेली नाना रत्न मुक्तापडी अवघी आनंदली चित्ती पायी लोळणे घालती म्हणे याचे नाव काय दाशी जणीस आनंद होय. महाराज म्हणतात देवानच नामदेवरायचं नाव ठेवलेलं आहे. कसं? नामदेवरायचा जन्म झाला, 12व्या दिवशी बारसं करायचं ठरलं. सगळ्या पंढरपुरामध्ये सगळ्याला आमंत्रण गेलं. जसं सगळ्यांना तसं देवाला आमंत्रण गेलं. देव आलेले आहेत बारशाला. कसे आले? जे जे साहित्य लागतं ते सगळं साहित्य देवानं बरोबर घेतलं. साडी चोळी पैरण शेला मंडासा सरी बिंदली मातेली सगळं घेतलं बुवा. आणि नामदेवरायच्या बारशासाठी देव आली. देवानं त्या ठिकाणी महाराज आल्यानंतर प्रत्येकाने विचारायचं, बोला म्हणे पोराचं नाव काय ठेवायचं? काय नाव ठेवायचं पोराचं? आता सारखं नव्हतं बुवा. पूर्वीच्या काळामध्ये संताचे देवाचे देवीचे नावं घरात ठेवले जायचे की त्याच्या ओघानं का होईना आपल्या मुखातून देवाचं नाव येईल. आता जो सिनेमा सगळ्यात चांगला चालतो तीच नावं घरात असतात. नाही, तीच नावं घरात. काय होणार नाही बुवा त्यानं, त्याच्यानं काय होणार नाही. पापात भर पडेल एवढंच होईल, दुसरं काय होणार नाही. काय नाव ठेवायचं पोराचं? गोणाबाईनं दामोशेठीनं सांगितलं, अरे ज्यांच्या आशीर्वादानं ज्यांच्या नवसानं हा मुलगा झाला देवच त्यांचं नाव ठेवेल. म्हणजे देवाला विनंती केली, देवा जा नाव ठेवा. देव पाळण्याच्या जवळ आले. 12 दिवसाचे नामदेवराय. नामदेवरायच्या मुखाकडे पाहिलं तर नामदेवरायची जीभ लल 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 अशी आत हालत होती बुवा. आता याला सांगावं लागतं का काय म्हणतात ते? न सांगता कळे अंतरीचे गूढ. महाराज म्हणतात या देवानं जाणलं नामदेवराय पाळण्यात असल्यापासून श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल देवाचं नाम घेतात म्हणून नामदेव ऐसे नाम ज्या ठेविले. भक्ती सुख. महाराज म्हणतात की नामदेव नाव देवानं ठेवलं. किती प्रेम दोघांमध्ये सांगूच का? नामदेवरायची भक्ती एवढी श्रेष्ठ होती, देवाचं नामदेवराविषयी एवढं प्रेम होतं की वयाच्या 12व्या दिवशी नामदेवराय काय भगवान परमात्मा नामदेवरायची आत्या झाला बुवा. नाव कोण ठेवतं? बरोबर आहे ना? आत्या जर नाव देवाला ठेवलं असेल तर देव कोण झाला? नामदेवरायची आत्या. एवढी नामदेवरायची भक्ती श्रेष्ठ होती बुवा. देवानं सांगितलं, देवा काय नामदेवराया बारस मी केलं तुमचं. एवढंच काय? एवढंच काय? तुमच्या हातनं जेवलो, तुमच्या हातनं दूध प्यालो. नामदेवरायच्या घरी कपिला गाय होती, व्याली म्हणतात. आणि व्याल्यानंतर त्या गाईचं पहिलं दूध त्या ठिकाणी तापवायला ठेवलं
गोनाबाईंनी सांगितलं नामदेवराया दूध देवाला पाजायचं आहे. नामदेवरांनी सांगितलं काही हरकत नाही म्हणे. ते चुलीवर दूध उखळतंय. गोनाबाईंनी सांगितलं 2च मिनिटात आले म्हणले बाजारात, जरा काही याच्यात साखर वेलची टाकू आणि देवाला दाखवू म्हणे. ठीक आहे म्हणे, काय हरकत नाही, घेऊन या. आणि बाहेर पडले असताना त्या ठिकाणी महाराज ते वेलची वगैरे आणण्याच्या हिशोबानं बाहेर पडलं. नामदारला कुठं दम निघतोय. केव्हा एकदा दूध नेतो देवाला देतोय, केव्हा एकदा दूध घेतो देवाला देतोय. ते उखळतं दूध विचारच केला नाही. दोतराच्या स्वाग्यानं तसंच उचललं आणि उखळतं देवापाशी आणून ठेवलं. देवा घ्या दूध. वापानी गोष्ट देवानं थोडीशी मनाशी मागे गेली. का देवा दूध घेत नाही का? नामदेवराया गरम आहे ते, मला बाकी सांगायचं नाही. दूध घेता का लगेच प्रतिज्ञा, आजपासून दुधाला हात लावणार नाही. खूप हट्टी होते नामदेवराय. देवाचा नाईलाज झाला. ते दूध सगळंच्या सगळं देवानं पिऊन टाकलं. मोकळं भांड उचललं, आणलं चुलीवर ठेवलं. परत गोनाबाई आल्या. नामदेवराया दूध कुठं आहे यातलं? देवानं पिलं म्हणे. काय सांगताय म्हणे? देवानं पिलं. विश्वास होता देव पिणार, पण एवढं गरम दूध देव कसा पित? म्हणून राहवलं नाही. म्हणून गोनाबाई आल्या तर देव आपलं मुख असं उघडं ठेवूनच बसली होती. देवा असं तोंड का उघडं ठेवलंय म्हणे? तुझ्या पोराचं कौतुक दुसरं काय म्हणे? दूध पेई ना, गरम होतं म्हणून मागं सरकलो. लगेच प्रतिज्ञा, आजपासून दूध पिणार नाही. परिणामी दूध प्यावं लागलं. त्याच्यामध्ये तोंड उघडं ठेवून बसलो. गरम दूध देवानं पिलं. वा महाराज गोड वर्णन करतात नाही का? दूध पियो मोरे गोविंद लाला, काला बछडा कपिला गाई, दूध दुआवत नामा जाई. महाराज म्हणतात देवानं दूध पिलं. नामदेवराय अजून पुढे जाऊन सांगतात नामदेवरायला, अहो आपलं पद कोणी कोणाला देत नाही. देते का कोण आपलं पद कोणाला? पण देवानं नामदेवरायसाठी वीट सुद्धा सोडली. बुवा विटेवरनं देव खाली उतरला. गोड प्रसंग आहे दिवाळीचा. नामदेवराय झोपेमध्ये होते. देव आले. नामदेवरायला उठ, काय गोनाबाईनं नामदेवरायला उठवलं. नामदेवराया उठा. नामदेवराय उठतात. आई एवढ्या लवकर का उठवलंय म्हणे? अजून काकड्याची वेळ, रोजची उठायची वेळ व्हायची, आज एवढ्या लवकर का उठवलं? लहान असणाऱ्या नामदेवरायला गोनाबाईने सांगितलं, अहो म्हणे आज दिवाळीची पहिली अंघोळ आहे, नरक चतुर्दशीचा दिवस आहे. आजच्या दिवसाला भल्या पहाटे उठायचं असतं. अंगाला सुगंधी तेल उठणं लावायचं. गरम पाणी अगदी मोती साबण लावून आंघोळ करायचं असतं आहे का नाही? करतो का नाही लोक? मोती सँडेल नाही का, नुसता मोती नाही, मोती सँडेल साबण लावून आंघोळ करायची. नवीन कपडे घालायचे. शेव काय, चकली काय, लाडू काय, करंजी काय, शंकरपाळी काय, अशा पदार्थाचा स्वाद घ्यायचा आणि मोठ्यांचे आशीर्वाद घ्यायचे असतात. एवढा सोहळा ऐकला नामदेवरायच्या घरी. कुठलं आहे? कन्या भाकरीचे खाणे आणि गाठी राम नाम गाणे. एवढा मोठा सोहळा नामदेवरायने ऐकला आणि गोनाबाईला विचारला, आई एवढा मोठा सोहळा जर आपल्या घरी असेल तर देवाला इथं घेऊन येऊ का म्हणे? तर देवाला नाही कोण म्हणणार आहे. ठीक आहे म्हणे, घेऊन या. नामदेवराय गेले देवळात. त्या काळचं देऊळ बरं का, आताचं देऊळ नाही. जसे गेले तसे देवापाशी. देवाचा हात धरला. चला घरी म्हणे माझ्या. तुमच्या घरी? नाही एवढ्या लवकर काय म्हणे? काय तुमच्या घरी? आमच्या घरी दिवाळी आहे आणि दिवाळीला माझ्या घरी आलं पाहिजे. देवानं नामदेवरायचा हात सोडला. नामदेवराया तुमच्या घरी दिवाळी ना आमच्या घरी काय होळी आहे का म्हणली? इथंही दिवाळी. अहो आत्ता पुजारी येतील आणि पुजाऱ्याला मी जर विटेवर दिसलो तर केवढा गोंधळ उडेल. मी काही येणार नाही येणार. आजपासून दिवाळीचा सण साजराच करणार नाही. ही तर करणारच नाही, पण इथून पुढे येणारे सुद्धा दिवाळीचे सण साजरा करणार नाही. देवाला पंचायत पडली, आता काय करू? नामदेवरायची शपथ होती, आपल्यासारख्याची नाही. आपल्या शपथा भाकऱ्या केल्या खायला आणि शपथा केल्या व्हायला. किती झाल्या देवालाच माहीत. आपल्याला काय गणतीच नाही त्याची. नामदेवरायची शपथ होती. बघ देवा विचार कर, आजपासून जर दिवाळी साजरी व्हावी अशी वाटत असेल माझी, तुला घरी यावं लागेल. देवानं सांगितलं 2 मिनिटं विचार करायला वेळ द्या. देवानं 2 मिनिटं विचार केला आणि सांगितलं, नामदेवराय मी तुमच्या घरी यावं अशी इच्छा हो म्हणे. तुम्ही माझ्या घरी यावं. मग काम करायला काय, एक काय 10 करतो ना. असं करा, मी तुमच्या घरी जातो, तुम्ही इथं माझ्या विटेवर उभा राहा म्हणे. देव म्हणे, देवा तुम्हाला अडचण नसेल तर मलाही अडचण नाही. देव खाली उतरले. नामदेवरायला विटेवर उभा केलं. सगळा शेजारतीचा पोशाख घातला
आणि नामदेवरायला नियम सांगायला चालू केले. कसं उभारलं पाहिजे? समपाय करकटी, उभा तटी भिवरेच्या, दोन्ही पाय समान पाहिजे, दृष्टी नासाग्र पाहिजे, हात कमरेवर पाहिजे, इकडं बघायचं नाही, इकडं बघायचं नाही, कोणाशी बोलायचं नाही, हलू नये, बोलू नये, सैरा वैरा धावू नये, हे काही करायचं नाही, अगदी तटस्थ हे ध्यान विटेवरी असं स्वरूप ठेवायचं. देवा मला माहीत नाही का म्हणे, सगळं करतो जा. नाही नाही म्हणे, थांबा, अजून महत्त्वाचे नियम आहेत. मी आत्ता इथून जाईल, पुजारी येतील, प्रार्थना करतील, काकडा करतील, शेजारतीचा पोशाख काढतील, गरम पाणी घालतील, केशर पाणी घालतील, अभ्यंग लावतील, अभ्यंग घातल्यानंतर परत केशर पाणी घालतील, परत केशर पाणी घातल्यानंतर दूध घालतील, दूध घातल्यानंतर दही घालतील, दही घातल्यानंतर चांगला असा 1/2 किलो लोण्याचा गोळा मुखाला लावतात, मुखाला, आणि त्या लोण्याच्या गोळ्यावर साखर लावतात. साखर इतकं गोड लागतं, इतकं गोड लागतं, इतकं गोड लागतं, मीच म्हणून खाल्लं नाही, तुम्ही खाल म्हणे. आरती असती लोण्याची, त्या आरती वस्तूवर खाल. नामदेवराने सांगितलं सगळं बरोबर करतो, जा म्हणे तुम्ही. नामदेवरायच्या घरी देव आले, देव नामदेवराय विटीवर उभा राहिलेले आहेत. देव आले, गोनाबाईने पाहिलं, बसायला चंदनाचा पाट दिला. देव पाठावर बसलेले आहेत. 15 मिनिटं झाली, अर्धा तास झाला, तास झाला, त्या पाटापुढं काही रांगोळी दिसना, दिवा दिसना, उठणं दिसना, तेल दिसना. देवानं सांगितलं, ओ गोनाबाई उरका ना म्हणे, इथलं उरकून देवळात जायचं. गोनाबाईने सांगितलं, देवा एवढी गडबड कशाला करताय म्हणे, आत्ता माझं पोरग येईल, दोघाला मिळून आंघोळ घालते म्हणे. आता शक्य आहे का ते? देव देवळात गेल्याशिवाय नामदेवराय कशी येणार आहेत? गोनाबाईला सांगितलं, तुमच्या पोराला विटेवर उभा केलं, मी इथं आलोय म्हणे. गोनाबाईचा पारा चढला ना बुवा. गोनाबाईने सांगितलं, उठ उठ म्हणले पहिल्यांदा, चल बाहेर. वर्षाकाठचा सगळ्यात मोठा सण, एकुलता एक पोरग, त्याला सोडायचं, तुला उठणं लावायचं, तुला गरम पाणी, तुला नवीन कपडे, तुला चांगलं खायला जमायचं नाही म्हणे. पोराला घेऊन येईन मग बस इथं. देवाला वाटलं आली का पंचायत आता, तिकडं जावं तर महाद्वारी वैष्णवजन पूजा सामुग्री घेऊन आले, त्यासी द्यावे दर्शन बंदी जनगर. तिकडं महाद्वारापासून गरुडपारापर्यंत सुरवराची मांदी उभे जोडोनी हात. आता बाहेर असा पाट आहे वाळवंटापासून महाद्वारापर्यंत. आमच्या हस्तलिखित गात्यामध्ये महाद्वारापासून गरुडपारापर्यंत सुरवराची मांदी उभे जोडोनी हात. महाराज सांगतात की तिकडं जावं तर तुडुंब गर्दी. काय गर्दी आहे बुवा, देवाच्या काकड्याला 1 नाही 2 नाही 3 नाही, महाराज म्हणतात कोट्यावधी भक्त येतात. शुकसनकाधिक नारद तुंबर, भक्तांच्या कोटी कवाडा आडोणी पाहता ती जगजेटी. तिकडं जावं तर गर्दी आहे, इकडं इथं बाई बसू देईना. देवाला वाटलं आली का पंचायत, आता तेल बी गेलं आणि तूप बी गेलं, हात्याला दुपाटणं, आता काय करावं म्हणे. पण देव चतुर, देवानं विचार केला, अरे आजपर्यंत देवापासून मानवापर्यंत, अमृत पिणाऱ्यापासून विषय सेवन करणाऱ्यापर्यंत सगळे जर माझा काकडा पाहतात आणि स्वतःला पुनीत करून घेतात. आज माझं भाग्य आहे, मला माझ्या भक्ताचा काकडा पाहायला मिळणार, मी माझ्या भक्ताचा काकडा पाहणार. मग गोनाबाईला एका हाताला धरलं, दामो शेट्टीला एका हाताला धरलं, आणि त्या ठिकाणी तोंड पोचलं देव गरुड फांबापाशी उभा राहिले. नामदेवरायकडे पाहतायत, काय नामदेवरायचं तेज, काय तेज दिसतंय बुवा. महाराज म्हणतात, पाहता लोचन सुखावले, एवढं त्या ठिकाणी सुंदर स्वरूप दिसणार. देवाच्या नेत्रातनं पाणी उभा राहत, काय नेत्रात पाणी उभं राहिलं, देव घळघळ घळघळ रडतायत. काय माझे नामदेवराय, देवाच्याही पेक्षा तेजपुंज देवाचेही देव नामदेवराय दिसत आहेत. आणि गोनाबाईनं असं इकडं इकडं पाहायचं, जिकडं बघल तिकडं माणसंच माणसं. आता कोटी म्हणजे काय थोडं झालं काय ते? महाराज नुसते कोटी नाही, काय तो 16 सिंहनाद शंख भेरी, गजर होतो महाद्वारी, केशवराज विटेवरी नामाचरण वंदितो. ते अनेक प्रकारचे वाद्य ते काय वाजतायत, सगळ्या गोष्टी त्या एवढ्या अवाढव्य प्रमाणात माझ्या पोराचा 16 होतोय. गोनाबाईनं पाहिलं, देवाच्या कानात सांगितलं, देवा माझं पोरग इथंच राहू दे म्हणे, तुम्ही चला घरी. आता एवढा मोठा 16 पाहिला. गोनाबाईने देवाला घरी आणलं आणि घरी इकडं देवाचा 16 चालू झाला. सण दिवाळीचा आला.
नामा रावळासी गेला हाती धरुणे देवासी चला म्हणे आमुच्या घरासी देव घरासी आणली चंदन पाटी बैसविले गोनाईने उठणे केले दामोशीची निहाळले पदर माथ्याचा काढिला बाळ नंदाचा पोषला हाती घेऊन पंचार चक्रपाणी वळती देव जेवणी तृप्त झाले दाशी जणी विडी दिली नामदेवराय जनाबाई महाराज वर्णन करतात. देवाला घरी आणलं चंदन पाटावर बसवलं गोनाईने उठणे केले उठणं लावलं दामोशीने आंघोळ घातली पुसायला काही नव्हतं म्हणून पदर माथ्याचा काढिला बाळ नंदाचा पोषला डोक्यावरचा पदर काढला देवाला पुसलं हातामध्ये पंचारती घेतली देवाला ओवाळलं देवाला काय असेल ते खायला दिलं देव खाऊन तृप्त झाले आणि जनाबाई म्हणतात मी विडा दिला इकडं देवाचा सोळा आणि तिकडं पुजाऱ्याने काकडा केला त्या ठिकाणी काकडा करून शेजारतीचा पोशाख काढला ते केशर पाणी अभ्यंग स्नान वगैरे घातलं दूध घातलं दही घातलं लावला ना पाव किलो लोण्याचा गोळा आणि त्याच्यावर साखर लावली इतकं गोड लागलं इतकं गोड लागलं इतकं गोड नामदाराने चुरू 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 खायला चालू केलं ना ते पुजाऱ्याने नीट निहाळलं म्हणले लोण्याचा गोळा बारका कसा व्हायला लागलाय म्हणजे अरे आजपर्यंत मी पूजा केली माझ्या आधी माझ्या बापानं पूजा केली पण देवानं कवाच लोणी काढलं नाही देव लोणी कसा काय खातो म्हणून ते लोण्याचा गोळा बाजूला काढला ते असणारं दही दूध जरा बाजूला केलं नीट बारकाई निहाळलं तर नामदेवराय आनंद झाला पुजाराला अरे माझ्या पूर्व पुण्याईनं खरी दिवाळी दसरा दिवाळी तुझी माझा सण सखे हरिजन भेटतील माझं काहीतरी पूर्व पुण्य उदयाला आलं म्हणून तो का म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला तो या भावा सापडला तो या भावा सापडला होता ठेवा तो या भावा सापडला तो या होता ठेवा तो या भावा सापडला त्या पुजाऱ्याला सुद्धा आनंद झाला का कारण नामदेवराचा अधिकार जाणून होते देव यांच्याबरोबर राहतोय खातोय पितोय म्हणल्यानंतर नामदेवराची पूजा वगैरे केली देव देवळात आल्यानंतर सांगितलं उतरा म्हणे आलो करणं तुमच्या नामदेवराने सांगितलं आता ते शक्य आहे वय म्हणे उतरा जा त्या पूसमध्ये तुझं कोण मंदिर बांधते का बघ जा तिकडंच राहा जा म्हणजे अरे लोक एकमेकाची डोकी फोडतात ती सुद्धा 5च वर्ष राहते खुर्ची ही तर जगाच्या बापाची खुर्ची न काही करता मिळाली ती सोडू जमत नाही म्हणे बघ जा तुझी व्यवस्था दुसरीकडे देवाला सांगितलं नामदेवराय तसं नसतं म्हणली की खाली उडी मारली आणि देवाला सांगितलं देवा अरे गंमत केली अरे आम्ही तुझे भक्त आहोत आणि भक्ताने मालकाच्या पदाची इच्छा केव्हाच करायची नसते दासाने केव्हाच इच्छा करायची नसते सेवकाने मालकाच्या पदाची इच्छा केव्हाच करायची नसते अरे जो कोणी तुझ्या या पदावर उपाडण्याची अपेक्षा करेल तो सामान्य नसून तो पापाची राशी असला पाहिजे राया विठोबा पातकाची राशी तोची महाराज म्हणतात यार तो पातकाची रास असला पाहिजे जो तुझ्या पदावर उभारतो
नामदेवाला देव सांगू लागले, काय केलं नाही सांगा ना, माझं पद सुद्धा तुम्हाला दिलं, माझं पद सुद्धा तुम्हाला दिलं, अजून देव पवित्र का अपवित्र? बोला पटकन, देव पवित्र का अपवित्र? देव पवित्र, पण नामदेवासाठी देव अपवित्र झाला बुवा. तीर्थावळी काढा. नामदेवराय तीर्थयात्रा करून आले, पहिल्यांदा कुठे गेले तर पांडुरंगाला गेले. तीर्थे करून आमा पंढरी आला, जीवलगा भेटला विठोबाशी. महाराज म्हणतात तिथं आले, नामदेवरायने देवाचं दर्शन घेतलं, देवाला परिहार दिलेला आहे. देवाने विचारलं काय काय पाहिलं म्हणे तीर्थयात्रेत. नामदेवराय सांगतात, देवा काही विचारू नका म्हणे, ते काय देव आहेत काय म्हणे. ते ज्या देवानं कमरेवर हात ठेवलेला नाही, जो समान त्याची त्या ठिकाणी चरण समान नाही, त्याची दृष्टी समान नाही, जो तटस्थ नाही, अशा देवाला देव मानायला सुद्धा मला लाज वाटते म्हणतात. नामदेवराय म्हणतात, मी त्यांचं दर्शनच घेतलं नाही. कटी तटी कर नाही ज्या देवाचे, नेगे मी तयाचे दर्शन. ऐशी आते देव म्हणता लाजे माझे मन. हे दुःख दारुण कामना सांगू. अरे यांना देव म्हणा सुद्धा मला लाज वाटते. ते देव आहे जोय म्हणे, कोण भिंतीकडेच बघतंय, कोण पायाचा अर्धा आहे, कोण खालीच बसले, कोण हे ते देवच नाहीत म्हणतात नामदेव. त्यांचं दर्शन मी घेतलं नाही. अहो जाऊ द्या नामदेवराय, मग तीर्थ तरी पाय, कसली तीर्थन काय म्हणे. सगळ्यात मोठं तीर्थ म्हणजे आपली चंद्रभागा आहे. या चंद्रभागेपेक्षा श्रेष्ठ कोणी नाही. महाराजांचं तीर्थावळीतलं एक प्रमाण आहे पहा. अमृत संजीवनी पुढे चंद्रभागा, संजीवनी पुढे चंद्रभागा, अमृत संजीवनी पुढे चंद्रभागा, संजीवनी पुढे चंद्रभागा, दर्शने नयगा गर्भवास, अमृत संजीवनी पुढे चंद्रभागा, पुढे चंद्रभागा, संजीवनी पुढे प्रत्यक्ष चंद्रभागा दर्शने नयेगा गर्भवासा. महाराज वर्णन करतात की या चंद्रभागेचं दर्शन घेतल्यानंतर गर्भवास सुद्धा राहत नाही. अजून पुढे सांगू का. महाराज म्हणतात या चंद्रभागेचं स्नान केलं तर पुण्य मिळतंच मिळतं, पण डोळ्यानं नुसती पाहिली तरी सगळ्या तीर्थाचं पुण्य. चंद्रभागा डोळा चंद्रभागा प्रमाण आहे. अवघीच तीर्थे घडती एक वेळा, चंद्रभागा डोळा देखली आहे. नाथांचं प्रमाण आहे. एक एक कोटी, एक एक तीर्थ कोटी कोटी वेळा, चंद्रभागा डोळा देखलिया. एवढी पुण्य त्या ठिकाणी वाण असणारी चंद्रभागा. दुसऱ्या तीर्थाचं काय स्नान घ्यायचं. चर्चा झाली, देवानं सांगितलं काय का अशा तीर्थयात्रा करून आला, आता माऊंद करावं लागेल म्हणे. माऊंद करू ना म्हणे, काय अडचण आहे, करू माऊंद. तुम्ही सांगाल त्या दिवशी, तुम्ही म्हणाल तसं माऊंद करू म्हणे. दर्शन घेतलं नामदेवराय घराकडे निघून गेले. रुक्मिणी मातेनं देव भक्ताचा संवाद ऐकला होता. आल्या रुक्मिणी माता, देवा नामदेवला काय सांगितलं म्हणे, तुम्ही काय सांगितलं. माऊंद करायला. हो म्हणजे माऊंद करायला शक्य आहे का म्हणे. ते का काय झालं. अहो कसं शक्य, आठवा ना मागचा आठवा म्हणल्यानंतर रुक्मिणी मातेनं जुनी आठवण करून दिली. आठवतं का म्हणे. नामदेवराय एक दिवशी देवाला आमंत्रण सांगायला आले. देवा आज एकादशी आहे, द्वादशी सोडायला माझ्या घरी यायचं. ठीक आहे म्हणे, काय हरकत नाही. देवाला आमंत्रण दिलं.
देवापासून उठले आणि रुक्मिणी मातेकडे आले. आई साहेब उद्या द्वादशी सोडायला ना देव माझ्या घरी येणार आहे, देवाबरोबर तुम्ही सुद्धा यायचं म्हणे. ठीक आहे म्हणे, काय हरकत नाही. 2 मिनिटं थांबले. देवाला रुक्मिणी मातेला प्रश्न केला, आई साहेब तुम्ही देवाच्या पत्नी आहात हो, मग देवाला काय काय आवडते तुम्हाला माहिती आहे ना म्हणे. हो सगळं माहिती आहे म्हणे देवाला काय काय आवडतं. एक काम करायला का काय, देवाला जे जे आवडतं ते बरोबर घ्या आणि माझ्या घरी जेवायला या. काय आमंत्रण, देवाला जे जे आवडतं ते घ्या आणि माझ्या घरी जेवायला या. उठवणी प्रातःकाळी अक्षता कांजोळी, जातो वेळोवेळी महाद्वारी. अहोजी दातारा विनंती अवतारा, तुम्ही यावे घरा भोजनासी. रुक्माबाई माते तुम्ही यावे तेथे, सामुग्री सांगा ते चालवावे. सगळं लागल देवाला आवडेल ते बरोबर घ्या माझ्या घरी जेवायला या. रुक्मिणी मातेने सांगितलं ठीक आहे म्हणे, हरकत नाही. मग तुम्ही काय करणार ना, तुम्ही येण्याच्या आधी झाडलोट करून घेतो. सडा संमार्जन हे माझे करणे, उदक भरणे सुगंधेशी शेषपत्रावळी काळीन उष्टावळी, नित्य वेळोवेळी हिचे काम. अहो म्हणे तुम्ही आल्यानंतर त्या ठिकाणी तुम्ही यायच्या आधी झाडलोट करून घेतो, चांगलं पाणी भरून ठेवतो. तुम्ही जेवला की तुमच्या पत्रावळ्या उचलून बाजूला टाकतो. ठीक आहे म्हणे, हरकत नाही, आमचं घेऊन तुमच्या घरी जेवायला येतो. नामदेव परत 2 मिनिटं थांबले ना आई साहेबाला सांगितलं, आई साहेब अजून एक महत्वाचं राहिलं म्हणे. काय राहिलं आता, राहिलं म्हणे महत्वाचं काय, सामुग्री आणत असताना तुमच्या दोघापुरती आणू नका, मग माझंही त्यातच घेऊन या म्हणे. नामा म्हणे देवा तुमचे तुम्ही जेवा आणि प्रसाद हा ठेवा सेवकाशी. तुमचा प्रसाद म्हणून मलाही ठेवा बरं. रुक्मिणी मातेने आठवण करून दिली. आठवतं का म्हणे, असं आमंत्रण आपल्याला सांगितलं तुम्ही माऊंद करायला सांगताय. मग देवाला खेद वाटला, अरे 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 म्हणे बोलून तर गेलो आपण, पण कसं करावं आता. रुक्मिणी मातेने सांगितलं नामदेवरायची ताकद नाही, तुम्ही यजमान व्हा ना त्यांचे, तुम्ही यजमानपद घ्या आणि तुम्ही यजमान होऊन देवाचा तो माऊंद्याचा सोहळा पार पाडा. म्हणून आपुल्या दासाचा सिद्धी न्यावा आपण, म्हणून यजमानो झाला देव. स्वतः देव यजमान झाले आणि सगळ्या ब्राह्मणांना सगळ्यांना आमंत्रण सांगितलं बुवा. सगळे भक्त सगळे ब्राह्मण वगैरे देवाला आमंत्रण सांगितलं. स्वतः देव स्वयंपाक करतो, तिथं काही मीठ कमी असेल का तिखट जास्त झालं असेल. सुग्रास स्वयंपाक झाला, ब्राह्मण सगळी जेवायला बसली. जेवण झालं. त्या ब्राह्मणाला वाटलं हे देवाने हितलं तोंड इथं द्यायला पाहिजे होतं म्हणे, अजून थोडं बसलं असतं नाही का त्यात. एवढा सुंदर स्वयंपाक झाला. आणि मग दक्षिणा ते काय सोनं नाणं कपडे लागते भरपूर दिलं. आणि ब्राह्मणाने सांगितलं येऊ का म्हणे, आता येऊ. देवाने सांगितलं 2च मिनटं थांबा म्हणे. ज्यांच्यासाठी हा सगळा माऊंद्याचा कार्यक्रम केला ते नामदेवराय जेवायला बसतील, तुमच्या दृष्टीनं त्यांना जेवलेलं पाहू द्या. 2 घास तरी खाल्ले की निघून जा. ठीक आहे म्हणे, वाढा. नामदेवरायचं ताट तयार केलं. नामदेवराय जेवायला बसले. नामदेवराय देवाची प्रार्थना केल्याबरोबर हा ब्राह्मणाच्या वेशेमध्ये होता, अनंत नावाच्या ब्राह्मणामध्ये वेशेमध्ये होता. ब्राह्मण म्हणून सगळ्याला देवानं आमंत्रण दिलं होतं. देवाची प्रार्थना केल्याबरोबर हा अनंत नाव रूप धारण करून जो देव त्या ठिकाणी होता तो देव बसला जेवायला पुढं नामदेवरायांनी बोल्याबरोबर. नामदेवराच्या ताटात हा ब्राह्मण जेवायला बसला म्हणून इतर ब्राह्मणाने ते पाहिलं. अरे 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 ब्राह्मण म्हणून जेवायला आलोय आणि हे शिंप्याच्या पोरा ताटात जेवायला बसले. शिंप्याच्या आपण बाटलो म्हणे. आता मग हे त्याला म्हणते बाहेर बोलू नका बरं का, कोणाला काही सांगू नका, अमुक करू नका बरं का, तमुक करू नका बरं का. आता जाऊन आपल्याला स्नान करावं लागेल, त्या ठिकाणी जे काय असेल ते तपश्चर्या करावं लागेल, काही प्रायचित्त घ्यावं लागेल. आणि हे बोलत असताना ते ब्राह्मण बोलू लागले, अहो म्हणे जेवढा कुटाणा तुम्ही यांच्यासाठी केला होता तो व्यर्थ जाणार. म्हणले की देवाने सांगितलं थांबा 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 थांबा, जे बोलायचं ते मला बोला म्हणे, यांच्याकडे पोट भरून काय बोलू नका, नामदेवला काय बोलू नका. आणि तुम्हाला वाटत असेल ते मी प्रायचित्त घेतो सांगा. त्याने सांगितलं तुम्ही अपवित्र झाला, तुम्हाला पवित्र व्हावं लागेल. आणि मग सगळ्या ब्राह्मणांनी सांगितल्याप्रमाणे जे काय असेल ते गोमूत्र प्राशन गोमयिक अंगाला लावून चंद्रभागेचं स्नान. आता मुळामध्ये तीर्थावळी पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. चंद्रभागेमध्ये जाऊन स्नान करावं लागलं आणि देवाला पवित्र त्या ठिकाणी व्हावं लागलं. मी का सांगतो, देव अपवित्र नाही पण नामदेवरायासाठी अपवित्र ठरला आणि पवित्र सुद्धा नामदेवरायासाठी झाला. आणि हे ज्यावेळेस त्या ठिकाणी देवानं नामदेवराया सांगावं काय केलं नाही तुमच्यासाठी सांगा. वीट सोडली, तुमच्या हातनं जेवलो, तुमच्या हातनं दूध पिलो, तुमच्या घरी दिवाळीला आलो, जे काय असेल ते अंगाला शेण लावलं, अंगात गोमूत्र लावलं, गोमूत्र प्राशन केलं, सगळं तुमच्यासाठी केलं. एवढं सगळं मी तुमच्यासाठी केलं,
तुम्ही आमच्यासाठी काय केलं सांगा. देवानं सांगितलं, नामदेवानं सांगितलं, माझ्यासाठी शेण लावलं, माझ्यासाठी गोमूत्र प्याला, माझ्यासाठी जेवला, माझ्यासाठी दूध प्याला, माझ्यासाठी वीट सोडली, सगळं खरं आहे. पण फुकट करायला तू तरी वेडा आहेस काय म्हणे एवढा. अरे तुझा स्वभाव मला माहित नाही का. घेसी तेव्हा देसी ऐसा अससी उदार. पहिल्यांदा घेतो तू आणि मग देतो. काय घेतलं मी उगा करतो का आमच्यासाठी. अरे आम्ही तुझ्यासाठी माग जन्मोजन्मी देवा तुझी भक्ती केली, म्हणून जन्मोजन्मी आम्ही जन्मोजन्मी आम्ही जोडी येली भक्ती. जन्मोजन्मी आम्ही जोडी येली भक्ती तुझी प्राप्ती झाली देवा. जन्मोजन्मी आम्ही जन्मोजन्मी
जन्मोजन्मी आम्ही जोडी गेली भक्ती तेने तुझी प्राप्ती झाली देवा. महाराज म्हणतात की देवा अरे तू आमच्यासाठी एवढं केलं सगळं खरं आहे म्हणे, पण आमच्यासाठी करायला आम्ही तुझ्यासाठी काहीतरी केलं ना. काय केलं तर माग जन्म घेतली आणि माग जन्म घेऊन देवा तुझी भक्ती केली. जन्मोजन्मी आम्ही जोडी गेली भक्ती. माग जन्म घेतले. किती जन्म घेतले? वास्तविक जेवढे जेवढे देवाचे अवतार तेवढे तेवढे संतांचे अवतार आहे. जे जे झाले अवतार तुका तयाचे बरोबर. आता देवाचे अवतार किती आहेत? देवाचे अवतार महाराज म्हणतात मोजताच येत नाही. अनंत अवतार घेसी किंवा अवताराच्या राशी. तो हा उभा विटेवरी अवताराची राशी असणारा परमात्मा भक्ताला जसं जसं संकट पडतं देव तसा तसा होतो नाही का. देव तसाच होतो. ज्यानी ज्यानी जैसे द्यावे तैसे व्हावे कृपाळे. परमात्मा तसा होतो बुवा. आणि मग मात्र देवाचे अवतार जे आहेत ते प्रमुख अवतार सांगितले जातात. ते 5 युगामध्ये परमात्मा अवताराला महाराज म्हणतात की जसे देवाचे अवतार तसे आमचे जन्म आहे. नामदेवराय पहिला अवतार प्रल्हाद रूपानं अवतीर्ण झाले. दुसरा अवतार त्रेतायुगामध्ये अंगद रूपानं, द्वापार युगामध्ये कृष्ण परमात्म्याच्या उद्धव रूपानं आणि कलियुगामध्ये पहिला अवतार नामदेवरायाचा आणि दुसरा अवतार जगद्गुरु तुकाराम महाराजाचा. 5 अवतार सांगितले जातात. वास्तविक 4ही अवतारामध्ये भगवंताच्या प्राप्तीची साधनं वेगवेगळी सांगितले. कृते ध्यायतो विष्णु त्रेतायाम यजतो मकई द्वापारे परिचर्यायाम कलवतात हरिकीर्तनात. महाराज म्हणतात कृत त्रेता द्वापार कलीमध्ये देवाच्या प्राप्तीची साधनं वेगवेगळी सांगितलेली आहेत. पण वेगवेगळी साधनं न करता प्रल्हाद महाराजांनी काय केलं? महाराज म्हणतात प्रल्हादा कारणे हरिनामाचा छंद तेने परमानंद प्रकटला. त्याही काळामध्ये ध्यान धारणा साधन असताना सुद्धा भक्तीनंच देव प्राप्त करून घेतला. तेच पुढं वानर सेनेमध्ये अंगद रूपान आले. काय केलं वानराने? अनंत भक्त राशी तरले ते वानर ज्ञान देवा घर चिदानंदी. तिथेही भक्तीच केली. गोपाळाने काय केलं? करती नामाचे चिंतन कडिका नोबाचे ध्यान. तिथेही भक्तीच केली. आणि नामदेवराय सांगतात कलियुगामध्ये कीर्तन करणं हे तर माझं मुख्य साधन आहे. नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञान दीप लावू जगी. मी कीर्तनच केलं आणि या कीर्तनाच्या माध्यमातनं या भजनाच्या या भक्तीच्या माध्यमातनं हा परमात्मा भक्तीची आबळे देव पैजिंकीला ऋणा इत केला कैसा येणे. या न्यायने आम्ही माग जन्मोजन्मी देवा तुझी भक्ती केली आणि त्या भक्तीनं तू आमच्यासाठी एवढं करायला बसलास. उगं करायला बसला नाही, दुसऱ्याला नाही करायला गेला. काय माझं सगळं काय केलं? कारण आम्ही सुद्धा तुझ्यासाठी म्हणून काहीतरी केलेलं आहे. काय केलं तर भक्ती केली म्हणतात. या भक्तीच्या बळावर आम्हाला तू प्राप्त झाला. हे भक्तीचं बळ खूप मोठं आहे बुवा, खूप मोठं आहे. आज ज्यांचा आपण सोहळा साजरा केला असे महान भगवत भक्त या कीर्तनाचा महिमा नामदेवरायाने सांगितलं. नामा म्हणे करा नामाचा उच्चार किंवा गजर. काकांना हात नव्हते. काका असं पुढे बसले नामदेवरायाच्या कीर्तनात आणि काकांना सांगितलं काळजी करू नका म्हणे. हात नसले म्हणून काय झालं? थोटे करावर आणि थोट्यावर थोटे बळवा म्हणल्यानंतर महाराज वर्णन करतात गोरा थोटे वर करी हस्त फुटले वरचे वरी. वरचेवर हात फुटले काकांना. हा नामचिंतनाचा अधिकार आहे बुवा. हे भक्तीचं सामर्थ्य आहे. आणि अशीही असणारी भक्ती नामदेवराय म्हणतात आम्ही केली आणि त्या भक्तीच्या योगानं महाराज म्हणतात तो आम्हाला प्राप्त झाला. म्हणून जन्मोजन्मी आम्ही जोडी गेली भक्ती तेने तुझी प्राप्ती झाली देवा. नामदेवराय मग आता ही भक्ती तुम्ही माझी केल्यानंतर आता तुमची काही इच्छा आहे का? नामदेवराय म्हणतात हो, जी भक्ती आम्ही केली हीच भक्ती परत परत आमच्यातनं व्हावी. म्हणून भक्ती प्रेम सुख देऊनी चक्र पाणी ठेवी आपुली चरणी जन्मोजन्मी. नामदेवराय सांगतात हीच भक्ती माझ्यातनं परत परत घडावी. आणि हीच भक्ती मागणारे नामदेवराय म्हणतात आम्ही कोण आहोत असं जर देवा तुला वाटत असेल तर आम्ही तुझी नामाचे धारक आहोत. आम्ही नामाचे धारक नेनो प्रकार अनेक सर्व भावे एक विठ्ठलची प्रमाण. म्हणून आम्ही कशा आहोत? नामा म्हणे नामा म्हणे नामा म्हणे आम्ही नामा
तुझे देवा भक्ती प्रेम सुख देवनी चक्रपाणी ठेवी आपुले चरणी जन्मोजन्मी नामधरा संगता मी तुझे नामाचे तारक आहोत, तुझे पायिक आहोत, फुकाचे पायिक आहोत. या नामचिंतनाशिवाय दुसरं आम्ही काही जाणत नाही. का जाणत नाही? कारण याच नामचिंतनाचं सामर्थ्य असं आहे की त्याच्या योगानं तो आम्हाला प्राप्त झाला. म्हणून जन्मोजन्मी आम्ही जोडलेली भक्ती तेने तुझी प्राप्ती झाली देवा. भक्ती प्रेम सुख देवनी चक्रपाणी ठेवी आपुले चरणी जन्मोजन्मी कीर्तन सेवा झाली. झालेली सेवा सकल संतांच्या चरणी अर्पण करून सेवेला पूर्ण विराम द्यायचा सुरुवातीला सांगून गेलो. पवित्र असणाऱ्या शुकाचार्यांच्या भूमीमध्ये दत्तात्रेयांच्या सानिध्यामध्ये समस्त ग्रामस्थ पूस या पूसकरांच्या विशेष सहकार्याने उपस्थित आसपासून येणारी सर्वच भजनी मंडळ त्या सर्व भजनी मंडळांच्या विशेष सहकार्याने हा सोहळा या ठिकाणी आजपासून पुढे 7-8 दिवस मोठ्या आनंदानं पार पडणार आहे. जगद्गुरु तुकाराम महाराजांचं चरित्र आहे. गाथा भजन ज्याला काय गाथा पारायण भजनी गाथा पारायण की एक आगळा वेगळा आनंद या गाथा पारायणामध्ये आहे बरं का. पारायण तर आपण बऱ्याच वेळा करतो, पण सामुदायिक पारायण करत असताना भजनी पारायणामध्ये एक वेगळ्याच प्रकारचा आनंद त्या ठिकाणी आपल्याला अजून 5-7 दिवस त्या ठिकाणी भोगायला मिळणार आहे. आणि सुंदर असं नियोजन, मोठमोठे कीर्तनकार मंडळी, परंपरेशी निगडीत असणारी सर्व मंडळी या ठिकाणी सेवा करण्यासाठी येणार आहेत. सकाळीही ज्यांच्या त्या ठिकाणी महाराज तसंच नामदेवरायांच्यावर तसा मोठा उपकार काकांचा म्हणावा लागेल, कारण त्या काळामध्ये संत परीक्षक म्हणून त्यांची ओळख होती. बुवा नामदेवरायांची कच्चं मडकं का पक्कं मडकं हे सांगणारे कोण असेल तर ते गोरोबा काका आहे. गोरोबा काकांनी त्या काळामध्ये
कच्चं कोण पक्क कोण ठरवण्याचं काम काकांच्याकडे होतं का? कारण ज्येष्ठ वयोवृद्ध ज्ञानवृद्ध तपवृद्ध अशा प्रकारची त्या ठिकाणी महाराज त्यांच्याकडे त्यांची मती होती. त्यांचाही सोहळा या ठिकाणी मोठ्या आनंदानं पार पडला. उपस्थित सर्वच मंडळी, या मंडळींच्या सहकार्यानं उत्तम असे गाणारे आहेत, उत्तम वाजवणारे आहेत, तुम्ही श्रोतेगण सर्व उत्तम आहेत. या सगळ्यांचा अगदी सुंदर असा एक त्या ठिकाणी महाराज समूह एकत्रित करून आमचे स्नेही हरिभक्तीपरायण भूषण महाराज तळणीकर अधिक या भागामध्ये बऱ्याचशा जणांना या उभयताने म्हणजे भूषण महाराज असतील, आमचे स्नेही हरिभक्तीपरायण महेश महाराज असतील, यांनी बऱ्याच वेळा त्या ठिकाणी महाराज आम्हाला आता हे काय झाले थोडंसं सोपं झाले. सप्ताहात नसेल कीर्तन प्रत्यक्ष ऐकण्यात आलं नसेल, पण या मोबाईलच्या माध्यमातून सगळ्या गोष्टी आता सोप्या झालेल्या आहेत. इतक्या सोप्या झाल्या आहेत की लोक कीर्तन घेताना आम्हाला विचारतात यूट्यूबला कीर्तन आहे का तुमचं, नाही का? इतक्या सोप्या झाल्या लोकांना. यूट्यूबला कीर्तन असेल तरच मग गावामध्ये दाखवावं लागतं मग कीर्तन. मग अशा लोकांना आम्ही नेहमी सांगत असतो यूट्यूबवालेच बोलव आणि तूही यूट्यूबला जा, नाही का? हे खरं चांगलं आहे माध्यम, खरंच चांगलं आहे, पण लोकांनी याचा गैरवापर करण्यात फायदा नाही. हे खूप चांगलं माध्यम आहे की मोबाईल तसा विचार केला तर फायदा एकच, पण बाकीचे परिणाम खूप आहेत. पण बाकीचे उद्योग करण्यापेक्षा हे केव्हाही चांगलं ना. याच्यासाठी हे माध्यम हे खरंच चांगलं आहे. या प्रत्येकाने आता ही मंडळी इथं आज करतायत लाईव्ह करून. आता याचं प्रेक्षेपण आत्ता चालू असेल किंवा अजून पुढं भविष्यामध्ये या पूर्ण सोहळ्याचं प्रेक्षेपण पाहायला मिळेल. पण महाराज ह्याचं पावित्र्य राखलं गेलं पाहिजे आणि हे महत्त्वाचं आहे. असं मी काय सांगतो तुम्हाला की दर्जा परमार्थाचा त्या ठिकाणी खालावर चाललेला आहे. वास्तविक कीर्तनकाराच्या मर्यादेमध्ये बोलणं गरजेचं आहे. कीर्तनकार आता वाटेल तसं बोलतात, पण खरं सांगू का, मला तर याच्यात कीर्तनकाराचा दोष अजिबात वाटत नाही, अजिबात दोष वाटत नाही कीर्तनकाराचा. हे सगळं जे घडतं हे समाजामुळं घडतंय. जर समाजानं सांगितलं महाराज अर्धा तास कीर्तन कमी करा, पण देव देश आणि ह्याच्याशिवाय दुसरं काही बोलू नका, संत चरित्र सांगा, बाकीच्या गोष्टी त्या ठिकाणी अध्यात्माच्या सांगा, पण फालतू बोलू नका. कीर्तनकार काय दुसरं बोलतील सांगा बरं? दुसरं अजिबात बोलणार नाही. पण लोकालाही बरं वाटतंय. 2 तास लोक म्हणतात घरी करमत नाही, चला कीर्तनाला. हे करमणुकीचं ठिकाण आहे होय. यांना भूषण महाराजाला उद्योग नाही म्हणून हे एवढा मोठा मंडप एवढा मोठा सोहळा यांना काम नाही म्हणून केले काय? महाराज हे करण्याचा उद्देशच एक आहे की यातून सामान्यांचा उद्धार होण्याचं सगळ्यात सोपं साधन म्हणजे हे कीर्तन आहे. हा नामसप्ताह आहे. सप्ताह केला पाहिजे. या सप्ताहामध्ये जीवाचा उद्धार होतो म्हणून त्या ठिकाणी महाराज सुंदर नियोजन यांनी केलं ना आज पहिल्या दिवसाची सेवा या ठिकाणी करण्याचा योग आदरणीय भूषण महाराज असतील, आदरणीय महेश महाराज असतील, यांनी त्या ठिकाणी आमचे पंढरपूरचे असणारे हरिभक्तीपरायण कृष्णा महाराज चौरे यांनी त्या दिवशी मला फोन करून सांगितलं की अशा दिवसाचा सोहळा आहे. मग सकाळी घरचं कीर्तन करून इकडे येत असताना थोडासा 10-15 मिनिटाचा विलंब झाला. पुनश्च एकदा तुमच्या सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो. सर्व गुणीजन मंडळी एवढे सुंदर सुंदर गाणारे आहेत. गोपाळे महाराज चांगल्याला त्यांनी आता काय सांगावं तुम्हाला, चांगल्याला आज जे चांगल्या पदावर आहेत ते काय अशा चांगल्या माणसामुळे ते चांगल्या पदावर आहे बरं का. चांगली माणसं टाळी नका वाजवू. हे आता त्यांच्या कौतुकात वाजवलीच पाहिजे, पण आमची कीर्तनाची मर्यादा म्हणून टाळी वाजवू नका. टाळी तर पाहिजेच. त्यांचं आयुष्यच त्या ठिकाणी महाराज लोकाला घडवण्यामध्ये गेलेल्या अशी सुंदर माणसं आज या ठिकाणी एकत्रित आणून सुंदर सोहळा या ठिकाणी पार पडतोय. अशाच त्या ठिकाणी हरिभक्तीचा ओघ या ठिकाणी वाढता राहावा एवढी सदिच्छा व्यक्त करतो. सप्ताह नियोजन कमिटी असेल, ग्रामस्थ मंडळी असतील, भूषण महाराज महेश महाराज यांच्या सर्वांचं या ठिकाणी मी आभारी आहे की या ठिकाणी तुम्हा सर्वांच्या भेटीचा योग त्यांनी प्राप्त करून दिला. असंच प्रेम नामदेवरायांच्यावर नामदेवरायांच्या परिवारावर राहावं एवढी सदिच्छा व्यक्त करून सेवेला पूर्ण विराम देतो. नामदेव जनाबाई नामदेव
नामा म्हणे आम्ही पायिक भुखाचे नामा म्हणे आम्ही पायिक जन्मोजन्मी